नमस्कार, मी प्रतिभा शेलार, महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका. तुम्ही ही निवडणूक यादी बघत असाल, एका वॉर्डची आहे साताऱ्यामधून. यामध्ये निवडणूक आयोगाचं काम इतकं भोकस आणि गैरपद्धतीचं आहे, तुम्ही बघू शकता. बघा, इकडे कुठे कुठे फोटो आहेत, नावं आहेत आणि कुठे कुठे नावं नाही आहेत, फोटो नाही आहेत. हे बघा, इथे फोटोच नाही आहेत. असे किती आहेत. ही पूर्ण यादी पूर्ण भरलेली आहे. यामध्ये अर्धा भाग असाच आहे. बघा, इथे एकच फोटो दिसतोय, बाकी कुठे फोटोच नाही आहे. आपण पक्षाच्या नावानंच ते बोंबाबोंब करतो, पण बघा फोटोच नाही आहे. निवडणूक आयोगाचं काम इतकं गैरपद्धतीचं आणि बेकायदेशीर आहे. इतकी मोठी संस्था असून या निवडणूक आयोगाचं काम इतकं आणि त्यांची कामगार इतके विचित्र पद्धतीने काम करत असतील, तर नागरिक जे उमेदवार आहेत ते निवडणूक लढणार कसे आणि त्या वॉर्डमधले मतदारांना शोधणार कसे. आणि ही यादी इतकी मोठी आहे. हा एक वॉर्ड आहे फक्त, आणि पूर्ण सातारा नगर अध्यक्ष, सातारा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद किंवा नगर परिषदेचं बघा. आणि ही 800 रुपयाला ही विकलेली आहे. यामध्ये कामच नाही आहे. हे बघा काय आहे, फोकस आहे सर्व. मी यावर कारवाई करायची बोललं तर निवडणूक आयोग सांगते काय की तुम्ही कोर्टात जावं. कोर्टात जायला तर पैसे लागतातच आहे, आणि जरी कोर्टात गेलो तरी निवडणूक आयोग याला मान्य करणार नाही. माझं म्हणणं आहे, राहुल गांधी एकदम बरोबर लढाई लढत आहेत की त्यांचं कामच चुकीचं आहे. पक्षाचा भाग येतच नाही. आता तुमचं म्हणणं काय आहे कमेंटमध्ये.